तर बोंबील आणलेले आहेत आज फ्रायला, असे फ्रायचे कापून आणलेले आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आपण यांना हळद आणि मीठ लावून घेऊया. हळद टाकते, थोडी मीठ टाकायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. इथे मी पेपर घेतलेला आहे, 2-3 घ्यायचे चांगले पेपर आणि याच्यावर असे हे बोंबील लावून घ्यायचे सगळे. अशा प्रकारे आपले सगळे बोंबील लावून झालेत. आता हे कागद व्यवस्थित याच्यावर झाकायचे, इकडनं सुद्धा झाकायचं. पण असे बोंबील हे दाबून घेतलेले, खलबत्ता ठेवला वरती, डबा ठेवला. हे कमीत कमी आपण अर्धा ते पाऊण तास ठेवणार आहोत, जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. 2 तास झालेला आहे हे. आता काढून घेऊया बोंबील आपण. हे बघा, इथे बोंबील फ्रायसाठी आपण वाटण बघणार आहोत. इथे 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे 20-15 पाकळ्या. एवढंच आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं. याच्यात काहीसुद्धा टाकायचं नाही, फक्त लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घ्यायची. तर इथे आपलं लसूण आणि मिरचीचं वाटण तयार आहे. ही चटणी आपण वाटलेली चांगली बोंबलांना लावून घेऊया. बघा, आपल्या बोंबलाला व्यवस्थित लसूण मिरचीची चटणी वाटून झालेली आहे लावून. आपण बोंबील तांदळाच्या पिठात व्यवस्थित घोळून घेऊया. त्याला पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे बघा, असं ते सगळे बोंबील आपण असे लावून घेऊया पिठाला. तेल आपलं तापलेलं आहे पॅनमध्ये. बोंबील टाकून घेऊया. पलटी करून घेऊया. हलक्या हाताने पलटी करायची तिथलं. बघा, मस्त कडक फ्राय झालेले आहे. तर आपण सगळे असे फ्राय करून घेऊया. तर बघा, छान असे आपले बोंबील फ्राय तयार आहेत. अशा पद्धतीने करून बघा, छान होतात. आतमध्ये एकदम असे मऊ आणि वरती बघा कसे कडक झालेले आहेत. बघा, छान असे होतात. करून बघा एकदा अशा प्रकारे.